ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। 12वा अध्याय भक्तियोग. प्रेमाच्या द्वारे भगवंताशी संधान साधणं, मोक्षाची प्राप्ती करून देण्याचा मार्ग तो आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये सगुण उपासना करून कमी कष्टाने, कष्ट नाही असं नाही, पण निर्गुण उपासनेच्या तुलनेमध्ये सगुण उपासनेमध्ये कमी कष्ट आहे. आणि जो सगळी कर्म भगवंताला अर्पण करतो, भगवान त्याला क्षणार्धात, म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता त्याला मृत्यू संसारातून बाहेर काढतात. मग काय केलं पाहिजे? मयी एव मन आधत्स्व, माझ्यामध्येच मन ठेव, माझ्यामध्येच बुद्धी ठेव, तू मलाच प्राप्त होशील. मग माझ्यामध्ये आपण म्हटलं मूर्तीमध्ये ठेव किंवा या डोळ्याने दिसणाऱ्या विश्वरूपामध्ये ठेव. मग नवीन प्रकरण चालू झालं. अथ शब्दापासून अथ, आता काय? मन माझ्यात ठेव सांगितलं. पण जर तुला मन माझ्यात ठेवता येत नसेल, कारण की मनाला कंट्रोल करणं फार अवघड, म्हणजे मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना ते जमलेलं नाहीये. आपल्याला मन म्हणजे काय हेच माहिती नाही. ते कंट्रोल कसं करायचं हे पुढच्या सगळ्या गोष्टी. मनाला ताब्यात आणणं हे मोठ्या मोठ्यांना जमलं नाही. विद्वांसम अपि कर्षति असं जैमिनी ऋषींनी म्हटलेलं आहे. ज्यांनी एका वेदात व्यासांनी व्यासांनी एक म्यूट व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वेद दिले आणि त्या 4ही शिष्यांनी एका वेदाचे 4 भाग केले, असे जैमिनी ऋषी. बरोबर बोलतोय मी? ठीक आहे. जैमिनी ऋषी ते असं म्हणतात की विद्वांसाला सुद्धा हे इंद्रिय सुद्धा ताब्यात नाही घेऊ शकत तो. मन तर त्याच्या पुढचे. मन हे सूक्ष्म आहे. इंद्रिय आपल्याला डोळ्यांनी दिसतात. समजा आपल्याला इंद्रिय ताब्यात घ्यायचे नाही, मला गुलाबजामुन खायचा आहे, नाही खायचा, मी ताब्यात घेऊ शकतो. ते घेताना पण किती कष्ट होतात. काही लोक म्हणतात आम्ही घेऊ इंजेक्शन डायबिटीसचं, गोळ्या खाऊ, पण आम्हाला गोड खाल्लंच पाहिजे समोर आलंय म्हणजे. इंद्रिय दिसतात, त्यांना ताब्यात घेणं किती अवघड आहे. आणि मन जे दिसत नाही, इंद्रियांच्या पलीकडे असणारं जे मन आहे, त्याला ताब्यात घेणं किती अवघड असेल, खूप अवघड असेल. पण भगवंताने आपल्याला सांगितलं की जर तुला हे मन तू माझ्या ठिकाणी स्थिर करू शकत नसशील, मयी न स्थिरम शक्नोशी, तू जर स्थिर करू शकत नसेल तर काय कर? स्थिर करण्याचा अभ्यास कर. म्हणजे काय कर? बस, आसन टाक, सकाळी लवकर उठ, आसन टाक आणि एक कुठलाही आवडता मंत्र घे आणि त्या मंत्राचा जप करत राहा. अशा प्रकारे तू भगवंत जप करत असताना भगवंताचं स्मरण कर, त्याच्या ठिकाणी मन स्थिर करण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कर, नाही होणार, पुन्हा प्रयत्न कर, मन जाईल. यतो यतो निश्चरती, 4थ्या अध्याय 6व्या अध्याय सांगितलेलं आहे. जिकडे तिकडे ते जातं, तिथून तिथून त्याला तू वडून आण आणि पुन्हा लाव, वडून आण आणि पुन्हा लाव.
एक गोष्ट सांगतात आमचे बाबा, आठवली मला सहजच, सांगतोच. पण अभ्यास कर, हे सांगतात. काय झालं, एका माणसाने अ, तपश्चर्या केली, तपश्चर्या केली, आणि त्याला एक भूत प्रसन्न झालं. तर मला एवढी आठवत नाही, जसं सांगता येईल तसं सांगतो. भूत प्रसन्न झालं आणि ते भूत चांगलं भूत होतं. ते म्हटलं की तू आता तू तपश्चर्या केलेली आहे, तपस केलेलं आहे, मी प्रसन्न झालेलो आहे, तुला जे पाहिजे ते तू बोलायचं आणि ते काम पूर्ण करून द्यायचं, हे माझ्याकडे. मग तो माणूस एकदम खुश झाला. आता मी जे बोलणार ते मला एका क्षणात भेटणार आहे. मग त्याने सुरुवातीला सांगितलं की 56 भोग मला हे तयार करून आण. त्या भूतानी लगेच तयार करून आणलं. आता काय करायचं, 56 भोग झाले, आता पुढचं काम सांगायला लागणार. मग पृथ्वीला प्रदक्षिणा मारून ये. पृथ्वीला प्रदक्षिणा मारून आला, लगेच हजर झाली प्रदक्षिणा. किती वेळ लागतोय त्याला? जे पण काम सांगितलं ते पूर्ण करायचं. ते भूत तसं होतं. मग आता करायचं काय, याला स्वतःची कामं करायची आहेत. हा त्याला काम सांगायचं आणि काम पूर्ण व्हायचं. काम पूर्ण झालं की भूत समोर उभंच. मग त्याला खूप टेन्शन आलं, आता करायचं काय, आता करायचं काय. मग एका माणसाने त्याला चांगला उपाय सांगितला. त्याला म्हटला, हे तुला जे समोर झाड दिसतंय ना, झाड, त्या भूताला सांगायचं, झाडावर जा, झाडावरून खाली ये, झाडावर जा, झाडावरून खाली ये. एवढंच करायचंय आणि तेवढ्या वेळात तुझी कामं करून घ्यायची. आणि तुला जर पुढचं काय पाहिजे असेल, त्याला म्हणायचं थांब आता, ये इकडे, काम सांगायचं. ते झालं, झाडावर जा, झाडावरून खाली ये, झाडावर जा, झाडावरून खाली ये. माणूस एकदम खुश झाला. आता हे झाडावर जा, खाली ये, हे संपणार कधी? भूत कधीच त्याला त्रास देणार नाहीये. तसं ते भूत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून, तुम्हाला कळलं असेल, आपलं मन आहे ते. ते मन काय करतं, हे झालं की ते झालं की ते झालं की ते तयारच असतं. आता पुढं काय, आता पुढे काय, मनाचा स्वभावच येतो. आता पुढे काय. मग आपण कधी कधी थकून जातो की आता काय करायचं. कधी कधी एकटेपणा म्हणा आपल्याला खातो. आता करायलाच काय नाहीये. आपल्याला सवय काय असते, सारखं कामात गुंतून राहायचं. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. एक वेळ असा येतो की करायलाच काय नाहीये आणि तो वेळ खूप भयानक असतो. मग त्यावेळी आपण आपल्या मनाला सामोरे जात असतो. तुम्ही, आम्ही सगळे, आपण चौघं कधीच आपण आपल्या मनाला सामोरे जात नाही, मनाशी संवाद करत नाही, किंवा मनाशी आपण गुंतून जात नाही. कारण की जगच तसं आहे, लाईफस्टाईलच तशी आहे की मनापर्यंत आपण पोहोचतच नाही, सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये अडकून राहतो. मग हे मन, त्याला एकच काम द्यायचं. काय करायचं? झाडावर चढायचं, झाडावरून खाली यायचं. म्हणजे भगवंताकडे जायचं, नामस्मरण करायचं, परत भगवंतामध्येच विलीन व्हायचं, भगवंताकडेच जायचं, बस, दुसरं कामच नाही. मग आपल्याला हे महत्वाचं काम असेल, पुन्हा यायचं, आपलं काम करायचं, काम संपलं, पुन्हा त्या भूताला म्हणायचं चल आता वर, चल आता खाली, बस. त्याच वेळी ते भूत जे आहे ते शांत राहणार आहे. काय उदाहरण आहे आमच्या बाबांचं, एकदम सोप्या भाषेत. त्याच वेळी ते मन शांत राहणार आहे. नाहीतर या मनाला कंट्रोल करणं सोपं नाहीये. आपला विषय तो चाललाय की स्थिर कर. सांगितलं, स्थिर करणं एवढं सोपं आहे का? अजिबात सोपं नाहीये. इंद्रियांना स्थिर करणं सोपं नाहीये. समजा आपण एखादं प्रवचन ऐकायला बसलो, 10 मिनिटं आपण असतो, असे असतो. आमचे गुरुजी म्हणायचे, आपण जेव्हा सुरुवातीला कुठले काम करायला घेतो त्यावेळी आपण एक्सक्लेमेटरी साईन, उद्गारवाचक चिन्हासारखे असतो, सरळ. आणि ते 10, 20, 30 मिनिटं झाले की लगेच प्रश्नचिन्हासारखे होऊन जात, आहे का नाही? म्हणजे शरीरच राहू शकत नाही ताब्यामध्ये, मन तर त्याच्या पलीकडचं आहे. मग आता भगवान सांगणार आहे की जर मन स्थिर करायला जमत नसेल तर काय? आता किती प्रेमाने भगवान सांगतात आपल्याला. तसं आई एका घासाचे 10 घास करते, हे माऊलींचं उदाहरण आहे.
आई एका घासाचे 10 घास करते आणि ते बाळाला भरवते, तसं भगवान आता जे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मोक्ष प्राप्त करणं, ते मोक्ष प्राप्त करणं कसं एक एक घास एक एक घास भरून करता येईल ते भगवान सांगतात. मग ज्याला मन स्थिर करायचा अभ्यास करता येत नसेल त्याने काय करायचं? तर या ठिकाणी आता श्लोक आपण पाहूया. खूपच महत्वाचे सगळे श्लोक आहेत हे. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. विग्रह. अभ्यासे अपि असमर्थः असि मत् कर्म परमः भव मत् अर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. त्वम अवाप्स्यसि. बघा आता विग्रह अन्वय म्हणजे आता त्याला प्रॉपर वाक्यांमध्ये आपण जोडणार आहे. त्वम, तू. आता वाक्यामध्ये कुठेच तू तू नाहीये, पण आपल्याला क्रियापदावरून कळतंय की त्वम घेतलं पाहिजे. त्वम अभ्यासे, अभ्यासामध्ये, अभ्यासाच्या ठिकाणी, रामे, रामामध्ये सप्तमी, तसं अभ्यासे, अभ्यासाच्या ठिकाणी, अपि असमर्थ असी. इथं अभ्यास म्हणजे आपण जो मराठीमध्ये मला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे सराव. एकच गोष्ट सतत 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 करणं याला अभ्यास म्हणतात. मग मनाला स्थिर करण्याचा अभ्यास जर करण्यास तू असमर्थ असशील, तुला जर जमतच नसेल मनाला ताब्यात घ्यायचं, तू केले 90 दिवस प्रयत्न केलेस, नाही काय झालं तुझ्याच्याने, मन तरी पण फिरत राहतं फिरत राहतं, तर चेत. तर बघा, त्वम, तू अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा असमर्थ आहेस तर मत कर्म परमः भव. भव म्हणजे हो, भवती होणे किंवा असणे. भव लोट लकार मध्यम पुरुष एकवचन. त्वम भव, तू हो. काय? मत कर्म परमः, माझ्यासाठी कर्म करणारा हो. उत्तर देऊन टाकलं भगवंताने. सगळी कर्म जी करतोयस ती माझ्यासाठी कर. बापरे, काम होऊन जाईल. सिद्धिम अवाप्स्यसी. अव उपसर्ग आहे. आप नावाचा धातू आहे. प्राप्य, प्राप्नोती, तसा तो अवाप्नोती, त्याचंच भविष्यकाळ झालं अवाप्स्यसी. सिद्धिम अवाप्स्यसी. आता या ठिकाणी दोन अर्थ घेऊ शकतो आपण. सिद्धी म्हणजे मोक्ष, किंवा सिद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. तुझं मन स्थिर होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल. कसं काय? मदर्थ कर्मानी कुर्वन, माझ्यासाठी कर्म करत करत तू सिद्धीला प्राप्त करून घेशील. म्हणजे तू मोक्ष प्राप्त करशील, किंवा तुझं अंतःकरण शुद्ध होईल, ते स्थिर होईल, मग त्याच्यामध्ये ज्ञान होईल, तुला ज्ञान प्राप्त होईल. कशामुळे? सगळी कर्म माझ्यासाठी कर. काय उत्तर दिलेले आहे भगवंताने. जर तू अभ्यास करण्यासाठी समर्थ नसशील तर सगळी कर्म तू माझ्यासाठी कर. बापरे, आता कसं हे करायचं? थोडा चिंतनाचा विषय आहे. जास्त मी विचार केलेला नाहीये, पण प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी करायचं. कामाला हा आता हे समजून घेऊ आपण पहिला. भगवंतासाठी करायचं. चला. हम्म. भगवंतासाठी करायचं म्हणजे
हे मी करतो आहे असं नाही, असं विचार करून कोणतंही कर्म नाही करायचे. हे माऊलीने दिलेलं उत्तर आहे. याचं इंटरप्रिटेशन, याचा अर्थ की जे काही आपण करतोय, हे मी करतोय हा भाव नसावा. त्याला मी अ, कर्तृत्वाचा अभिमान असा शब्द आहे, आपल्या पारिभाषिक शब्द आहे. कर्तृत्वाचा अभिमान टाकून करायचे कर्म. भगवंतासाठी कर्म करायचं म्हणजे, आता आपण जेवण करतोय, मग देवासाठी जेवतोय का? असं म्हणणार का आपण, मी देवासाठी जेवतोय? हा, मी जे जेवतोय त्याच्यातून मी देवासाठी कार्य करेल असं आपण म्हणू शकतो. मी जे पण काय लग्न करतोय, मी तर देवासाठी करतोय का? म्हणू शकतो आपण त्याला की मी लग्न करेन देवासाठी करतोय, कारण की मी एकटा असताना 4 लोकांना जाऊन भेटेन. पण माझ्यासोबत माझी पत्नी असेल तर आम्ही नक्कीच 8 लोकांना जाऊन भेटू आणि त्यांना भगवंताविषयीच सांगू, आम्ही पण भगवंताविषयीच ऐकू, त्यांना पण भगवंताची गोडी लावू. मी लग्न करतोय भगवंतासाठी करतोय असा भाव पण येऊ शकतो. मुलगा होत असताना, मुलगा भगवंतासाठी भाव होऊ शकतो. मी, माझा मुलगा, पत्नी, आम्ही तिघही भगवंताच्या कार्यासाठी वाहून घेऊ. आम्ही सगळी जी काही कर्म आहे ती भगवंतासाठीच करू. म्हणजे एक अ, जी ही काही कर्म आपण करतो ती फक्त भगवंतासाठी. आपण कामाला जातो, त्याच्यातून जे काही आपल्याला मिळेल ते आम्ही सगळे खाऊ, पण ते खाल्ल्यानंतर सुद्धा आम्ही जे काही करू ते भगवंतासाठीच असणार आहे. कळतंय का किती खोल अर्थ आहे? म्हणजे आपलं कोणतंही कर्म त्याच्यामध्ये भगवंत असला पाहिजे, भगवंताशी जोडलेलं ते असलं पाहिजे, आहे का नाही? मत्कर्म, मत्कर्म परमो भव, मत्कर्म याचा अर्थ आपलं कोणतंही कर्म हे भगवंतासाठी जोडलेलं पाहिजे. मी संस्कृत शिकतोय का? भगवंतासाठी. मी संस्कृत शिकल्यानंतर भगवंतानी जे शब्द सांगितले ते समजून घेईल, त्याच्यातून मला भगवंताची प्राप्ती होईल. मत्कर्म म्हणजे भगवंतासाठी सगळे कर्म. कोणतंही कर्म असू द्या ते. कामाला जातोय, पैसे येतील, त्या पैशातून आम्ही असं काही करू जे फक्त भगवंतासाठी असेल, माझ्यासाठी नसेलच काय. किती अवघड साधन आहे. मन देणं तर सोपं होतं, पण आता मन देऊ शकत नाही म्हणून हे सांगितलं. म्हणून लोक काय करतात? पूजा, वारी, यज्ञ, जप, तप, जेवढी काही कर्म करता येतील ती भगवंतासाठी करतात. आता या ठिकाणी भाव असा नाहीये की तुम्ही जप, यज्ञ, दान, तप हे सगळं करा. भाव असा आहे की जेही काही कर्म कराल ते माझ्यासाठी करा. म्हणजे भगवंताला ते जोडलेलं असलं पाहिजे. या ना त्या प्रकाराने काय, भगवंताशी जोडलेलं. नवीन जन्म झालेल्या बालकाची आई, तिचं प्रत्येक काम हे काय असतं? त्याच्या मुलाशी जोडलेलं, त्याच्यामध्ये मुलाचा विचार असतो. समजा बाहेर जायचं तरी विचार काय? तो उठेल का, त्याला झोप लागेल का, सगळा सारखा त्याचा विचार. कामाला जायचंय, मुलाचा प्रत्येक गोष्ट भगवंताशी जोडलेली असली पाहिजे. याला म्हणतात मत कर्म परमः, माझ्यासाठी कर्म करणारा हो. मग ते कर्म कोणतंही असू दे, तू ते भगवंताशी जोड. त्याचं जे कर्माचं फळ असेल ते कर्माचं फळ काय, भगवंताला अर्पण कर. त्या कर्माच्या फळाविषयी विचार करू नको. बस. ओके. भगवंतासाठी कर्म करायचं म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान नको, हे माऊली सांगतात. म्हणजे मी काही करतोय हे फक्त मनामध्ये येऊन देऊ नको. तो आहे तो माझ्याद्वारे करून घेतोय, है ना? भगवंत मत कर्माचा दुसरा अर्थ काय? तो माझ्याद्वारे करून घेत आहे. बघा, ओवी सांगतो माऊलींची, तुम्हाला कळेल हा अर्थ माऊलींनी कसा सांगितलाय. परी मने वाचा देहे, 117 नंबरची ओवी. जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतो आहे ऐसे न म्हण. मनाने, वाणीने, देहाने जे पण काय कर्म होईल
ते मी करतोय असं म्हणू नको. मग कोण करतंय? करणे का न करणे हे आघवे तोची जाणे. काही करणं का कोण करतंय, मी करतोय का नाही करतोय, हे करणं न करणं हे सगळं काय भगवंतच जाणे. मी फक्त करत राहील, करणारा भगवान आहे एवढं डोक्यात ठेवून. समजा आता मी गीता सांगतोय, मग मी गीता सांगतोय का नाही, भगवंत माझ्याद्वारे गीता तुम्हाला सांगतोय. कोणतंही कर्म करत असतात, कर्तृत्वाचा अभिमान नको. मी स्वतःच्या बुद्धीने एक शब्दही सांगू शकत नाही. भगवंताची कृपा आहे. शब्दांचं स्फुरण होतं, साखळ्या बनतात, सिद्धांत बाहेर पडतात, सगळी त्याची कृपा आहे. त्यानेच मला गुरुकुलमध्ये नेलं, त्यानेच मला सगळं शिकवलं, तोच माझ्याकडून आता करून पण घेतोय. असं केल्यानंतर मन स्थिर व्हायला वेळ लागणार. ज्यावेळी मी करतोय हा भाव येतो, त्यावेळी कर्तृत्व आलं की भोक्तृत्व येतं. मी करतोय मग असं का नाही झालं आणि तसं का नाही झालं, ह्यानी का नाही ऐकलं आणि त्यांनी का नाही ऐकलं, तो का नाही आला, हा सगळं काही करणारा भगवान आहे, एवढं लक्षात घ्यायचं. भगवंतासाठी कर्म, कर्तृत्वाचा अभिमान टाकायचा नाही. मी एक इन्स्ट्रुमेंट आहे, मी करता नाही, मी एक करण आहे, मी इन्स्ट्रुमेंट आहे, असं लक्षात घ्यायचंय. मग हे करत असताना इंद्रिय आवरू का? भगवान म्हणतात, इंद्रिय इंद्रिये न कोंडी, इंद्रियांना आवरत बसू नको, तुला ते जमणार नाहीये. भोगाते न तोडी, तुझे जे भोग आहेत ते पण टाकू नकोस. अभिमानून संडी स्वजातीचा, स्वतःचा जो तुझं काय, जे काय बोलतात, वर्ण आहे, किंवा तुझा जो आश्रम आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याच्यापैकी कोणता आहे तुम्ही, परत तुम्ही गृहस्थ वानप्रस्थ ब्रह्मचारी संन्यासी कोणते, हे सगळं बघून हे काहीच टाकू नकोस. सोपं नाही टाकणं, काहीच टाकू नकोस. अ कुळधर्मू चाळी, तुझ्या कुळात तू जे आहेस त्यानुसार तुझे तू कर्म करत राहा. विधी निषेध पाळी, काय करायला पाहिजे काय करायला नको हे पण लक्षात घे. मग सुखे तुझं सरळी दिधली असे, मग सगळी सुख तुला भेटतील. एकदा तू ठरवलंस की तुझ्या तुझ्या वर्ण आणि आश्रमाने तू कर्म करणार आहेस, तुझं कर्तव्य म्हणून. बघा, एखादी गोष्ट ऐका, अजून एक मुद्दा हा. एखादी गोष्ट आपण जेव्हा कर्तव्य कर्म करतो त्यावेळी आपल्याला त्याच्यातून जास्त दुःख होत नाही. समजा आई वडिलांनी मुलाला मोठं करायचं, हे त्यांचं कर्तव्य कर्म आहे. आजकाल आई वडील म्हणतात सुद्धा, तो भाग वेगळा आहे, की आम्ही तुला एवढं हे केलं ते केलं, ते तुमचं कर्तव्य कर्म आहे. ठीक आहे, मग कर्तव्य कर्म केल्यानंतर त्याच्याविषयी अभिमान येत नाही माणसाला. ठीक आहे, महत्वाचं आहे हे. म्हणजे कर्तव्य बुद्धीने मी हे केलंच पाहिजे, अशा बुद्धीने करणं, हे म्हणजे काय, भगवंतासाठी करणं असंच आहे. मग एक, सगळी कामं करताना भगवंताशी जोडली पाहिजे. दोन, कर्तृत्वाचा अभिमान नको, मी करण आहे, मी इन्स्ट्रुमेंट आहे, एवढं डोक्यात पाहिजे. आणि कर्तव्य बुद्धी, मला हे केलं पाहिजे. मी गीता ऐकायला येतो, मी काय मोठी गोष्ट करत नाही, मी माझ्या स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या शांतीसाठी ऐकलीच पाहिजे भगवंताने काय सांगितलंय हे. मग हे माझं कर्तव्य कर्म आहे असं म्हटल्यानंतर अहंकार येईल का मनामध्ये, कर्तृत्व बुद्धी येईल का, नाही येणार. मन शांत होईल. मग माऊली सांगतात की काहीही आवरा आवरी न करता सगळी कर्म कर, सगळी भगवंताला अर्पण कर. भगवंताला अर्पण कर, हे सांगण्यामध्ये काय तात्पर्य आहे माहिती का? म्हणजे समजा समजा एखाद्याने हा श्लोक ऐकला आणि आपण आता चोरी करूया, आणि चोरी केली, सोनं चोरलं, आणि हा ही चोरी मी केली, भगवंताला अर्पण, असं चालतं का हो? बघा, कर्म अर्पण कर म्हणजे काय? पुन्हा विषय तिथेच येतो. कर्म अर्पण कर म्हणजे आपण एखादी गोष्ट केली आणि अर्पण कर, असं होतं का? कर्म अर्पण कर याचा पहिला अर्थ होतो कर्माचं फळ अर्पण कर. कर्माचं फळ अर्पण कर म्हणजे त्याच्यातून काहीतरी लाभ होईल, होणारच आहे. कर्म केलंयस, लाभ होणारच आहे. पण त्या लाभाविषयी जास्त
चिकटून राहू नकोस. भगवंतासाठी कर्म कर म्हणजे कर्म अर्पण कर. कर्म अर्पण कर म्हणजे कर्माचं फळ अर्पण कर. कर्माचं फळ अर्पण कर म्हणजे जास्त चिकटून राहू नको. चिकटून न राहणे. मग हळूहळू मन शांत करण्यापर्यंत आपली मजल जाऊ शकते. सगळी काही कर्म आहेत ती भगवंतासाठीच करेन असा भाव आपण मनात ठेवून सगळी कर्म करायची. त्याच्या फळाविषयी आसक्त नाही राहायचे. कर्म अर्पण करचा एक भाव तोय. कर्म अर्पण करचा दुसरा भाव असा आहे की जो आधीच वरती पाहिलेलं आहे पण पुन्हा एकदा, कर्म आपण कुठलंच कर्म भगवंताला अर्पण करू शकत नाही. जरी आपण म्हणतो यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम, या श्लोकातून किंवा कर्म अर्पण करा, कर्म अर्पण करा याच्यातून काय कर्तृत्व अर्पण करा हेच सांगायचंय. म्हणजे मी करता आहे, मी कोणतरी करणार आहे हा भाव तुम्ही अर्पण करून टाका. इम्पॉर्टंट. मग आता माऊली 2-3 उदाहरणं सांगतात. ठीक आहे, मला ज्ञानेश्वरीच आवडते म्हणून आपण या मार्गाने आपण ज्ञानेश्वरीच बघूया. बघा माऊली सांगतात अं, शेतकरी, आणि शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आंब्याचं झाड आणि मिरचीचं झाड आणि आंबट आंबट आवळ्याचं, असे 3 झाडं लावलेत, लाईनीत लावलेले आहेत. आंबा, मिरची, आवळा. ठीक आहे. मग आता पाण्याचं काम काय आहे? पाण्याचं काम, पाण्याच्या हातात काहीच नाहीये. काय करतो शेतकरी? पाणी सोडतो. मग ते जर शेतकऱ्याच्या डोक्यात असेल तर ते पाणी मिरचीला जाईल. शेतकऱ्याच्या डोक्यात असेल तर ते पाणी आंब्याला जाईल, आवळ्याला जाईल. पाण्याचं काम काय? जसा माळी आपल्याला नेईल तसं जात राहणं एवढंच काम आहे. बघा, मत कर्म परमो भव याचा अर्थ सांगताना माऊलींची ओवी, माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. माळी म्हणजे शेतकरी म्हणा किंवा पाणी देणारा, जसं त्या पाण्याला नेतो तसं त्यांनी फक्त वाहत राहायचंय. मग आता मिरची आहे, मला मिरची नको, तिखट आहे तिखट आहे. आंबा गोड आहे, आंबाच पाहिजे, आंब्याला चला आंब्याला चला, नाही. आंबट आंबट छान असतं कधीतरी, नाही. जशी त्याची इच्छा असेल तसंच वाहत राहणं. किती सोपं आहे. मग आता आपल्या जीवनामध्ये काय होत असतं रोज? चांगले वाईट, अत्यंत वाईट, अत्यंत चांगले, साधारण प्रसंग येत राहतात. मग आपण काय होतो, साधारण प्रसंग आले का नॉर्मल चालू असतं. अति आनंद झाला का अगदी खुश होतो. अति दुःख झाल्यानंतर आता काहीच नको मला, मला नाहीच, काय जगायचंच नाही मला, हेच आहे माझ्या आयुष्यामध्ये येऊन जाऊन. अतिशय आपण काय होतो, नाराज होऊन जातो. मग आता मत्कर्मो परमभव म्हणजे काय? जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये जेही प्रसंग आले त्या प्रसंगाला मी भगवंताने पाठवलेले आहेत मला काहीतरी धडा शिकवण्यासाठी, असा विचार करून त्याही कर्मांमधून जाणं आणि त्या कर्मांमधून जात असताना फळाची अपेक्षा नसणं, कर्तृत्वाचा अभिमान नसणं आणि भगवंत त्याच्याशी जोडलेला असणं, एवढं सगळं संधान साधल्यानंतर मोक्ष तुम्हाला मिळेल. बापरे, एवढं तर श्लोक वाचल्यानंतर पण नाही कळालं, म्हणजे असं वाटलं नाही एवढं काय असेल. आहे त्याच्यामध्ये खूप काही. पुन्हा सांगतो. माळी ज्याप्रमाणे पाण्याला नेतो त्याप्रमाणे पाण्याला जावं लागतं. गोड आंबट तिखट काहीच नाही, त्याला जावंच लागतं. तसं आपण जीवन जगत असताना भगवंत आपल्याला या जीवनामधून नेतोय. आता मला नोकरी लागली, आता मला मुलगा झाला, आता मी हे करणार ते करणार, भगवंत त्याच्यातून नेतोय. मग आता हेच का झालं तेच का झालं हे करत बसल्यानंतर मग
रडणे सोडून आपल्याला पर्याय नाहीये. मग मनही शांत होणार नाही आणि इंद्रियही थांबणार नाही, काहीच होणार नाही. आणि भगवंताची प्राप्ती तर लांब लांब दूर आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये कोणताही प्रसंग आल्यानंतर भगवंताचं स्मरण करून आणि मी कोणीतरी करणार आहे हा भाव टाकून कर्म करणं म्हणजे मदर्थम मत कर्म परमो भव आहे. मग आता तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या ह्याच्यामध्ये, चांगला वाईट दोन्ही प्रसंग, तीन प्रकारची फळं सांगितली. चांगला वाईट आणि म्हणजे चांगलं वाईट आणि मध्यम मिश्र 18व्या अध्यायामध्ये, अनिष्टम मिष्टम मिश्रम च, तीन प्रकारची फळे ते आपल्या जीवनात येत राहतात. कधी सुख देतात, कधी दुःख देतात, कधी थोडा वेळ सुख, कधी थोडा वेळ दुःख. त्याच्यामध्ये उभं राहून मी कोणीही करणार नाही, भगवान तूच मला याच्यातून बाहेर काढ. कर्तृत्वाचा अभिमान नाही, मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, मी एक फक्त करण आहे. सगळं काही तुझ्याच हातात आहे. जसं ते पपेट शो त्याला म्हणतात बघा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. त्याच्यामध्ये ते हात हालतात वगैरे, मग ते दोघं जवळ येतात. हे सगळं कोण करत असतं? वरती त्या माणसांच्या हातामध्ये काय असतात? दोरे बांधलेले असतात. मग ते जसे नाचवतील तसे ते नाचतात. तसं आपण सुद्धा भगवंत जसा नाचवेल तसं आपण नाचायचंय. मग प्रश्न काय येतो? मग आपलं कर्तव्याचं, आपल्या कर्तृत्वाचं काय? कर्तव्य नाही, आपल्या कर्तृत्वाचं काय? ते कर्तृत्वाची बुद्धी देणारा पण भगवान आहे असं समजून चालायचंय. नाहीतर जसं भगवान नेतोय तसं जाऊया, आता काय करायचंय, बसून राहायचंय खाटेवरती? नाही, असं नाहीये. असं नाही. तुमच्या आतून आवाजच आहे ना, आतला आवाज. आमचे डॉक्टर महाराज, डॉक्टर नारायण महाराज जाधव बोलत असतात, आतला आवाज काय सांगतोय? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. तो इथे आतला आवाज तुम्ही जर बारीक ऐकला तर तुम्हाला तो आवाज बरोबरच तुम्हाला तो नेणार आहे. तुमचा आतला आवाज सांगतोय का आता बसून खा? नाही सांगणार. आतला तुम्ही जर खरोखर विचार केला तर वरवरचा आवाज असेल की आता काहीच करायला नको, सगळं काही भगवंत करतोय, चालत राहणार आहे. नाही, आतला आवाजाकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरं उदाहरण माऊली सांगतात, म्हणजे मत्कर्मो परमो भव हे काय आहे? मदर्थमपि कर्माणि हे काय? माझ्यासाठी कर्म कर म्हणजे काय? म्हणतात की रस्ता वाकडा आहे का सरळ आहे? सांगायचं काय? सगळी कर्म कर आणि मला अर्पण कर. दुसरं उदाहरण सांगतात, पहिलं उदाहरण तुम्हाला कळलं. दुसरं उदाहरण रथाचं आहे. रथाचं तो रथ रस्त्याने जात असताना रस्ता वाकडा आहे का सरळ आहे, खड्डे आहेत का पाणी आहे, काय करतो? काही बघत नाही. जसा ते रथ हाकणारा ते रथ नेईल तसा तो रथ पुढे जात असतो. एरवी तरी सुबटा उजू का आव्हाटा, रथू काही खटपटा करीतो असे. रथ काय खटपटा करतो का? आता वाकडा रस्ता आहे, कसं जायचं? आता चांगला रस्ता आहे, पळायचं नाही. आपल्या जसा तो रथ चालवणारा सारथी नेईल तसा तो जात असतो. तसा आपला सारथी कोण आहे? भगवान परमात्मा आहे. तो आपल्याला बरोबर आत राहून सांगत असतो, आता हे कर, आता ते कर. आतला आवाज ऐकायची सवय लागली पाहिजे. आतला आवाज ऐकणं म्हणजे मदर्थमपि कर्माणि. आतला आवाज ऐकणं म्हणजे मत्कर्म परमो भव. एकदम सोपं. पण आतला आवाजात तुम्हाला कळलं पाहिजे कोणता भगवंताचा आहे आणि कोणता राक्षसाचा आहे किंवा माझा आहे. राक्षस नको म्हणायला, एकतर भगवंताचा आहे किंवा माझा आहे. मग जो आवाज ऐका, जो आवाज मला सुख देईल, भगवंताच्या जवळ नेईल, तो आवाज भगवंताचा आहे. आणि जो आवाज मला भगवंतापासून लांब नेईल, जो मला सुरुवातीला सुख सुख नंतर दुःख देईल, तो आवाज माझा आहे. मग तो माझा आवाज टाकून भगवंताचा आवाज घेऊन पुढे चालणं, याला म्हणतात मदर्थमपि कर्माणि. काय गोड. मग मी हे करू का नको करू, ते करू का नको करू, याच्याविषयी जास्त चिंता करू नकोस. म्हणजे निषिद्ध कर्म करायचेच नाहीये, ते करायचं का नाही हा प्रश्नच नाहीये. चांगल्या कर्मांपैकी हे करू का ते करू, थोडासा विचार करून कर्म करायला लाग.
करणारा भगवान परमात्मा आहे. माझ्यात काही शक्ती नाही, माझी बुद्धी नाही, तूच बुद्धी देणार आहे. म्हणून ती प्रार्थना आहे बघा, सद्गुरू वामनराव पैंची. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, इथून बुद्धी दे. आणि तो देणारा तूच आहेस, आणि तू मला चांगली बुद्धी दे, आणि त्या बुद्धीच्या द्वारे मी सतत चालत राहू दे. मी कधीही कर्म करण्याचा अभिमान नको येऊ देऊ. मी कधी पण तुला सोडून दुसऱ्या कशाशी माझं पर्सनल अजेंडा, स्वतःचे, काय बोलतात त्याला, सेल्फिश 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 मोटिव्ह, हे मी माझं मधी नको आणू देऊ. हे करणं म्हणजे मदर्थमपि कर्माणी, म्हणजे सगळी कर्म करणं, भगवंताचं स्मरण करणं, भगवंतासाठी करणं, कर्तृत्वाचा अभिमान टाकून करणं, हे कर. जर तुला मन ताब्यात घेण्याचा सराव करता येत नसेल तर, म्हणजे मन ताब्यात घेण्याच्या सरावापेक्षा हे सोपं उपाय, हा सोपा उपाय भगवंताने सांगितलाय. हेही जमत नसेल तर पुढचा श्लोक आपण पाहणार आहोत. मोक्ष प्राप्ती होईल.